नमस्कार मित्रांनो, मी आपला साथी लक्ष्मण गोले यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत वंचित निराधार मुलांसाठी एकात्मिक योजना. वंचित निराधार मुलांसाठी एकात्मिक योजना, इंटिग्रेटेड प्रोग्राम फॉर स्ट्रीट चिल्ड्रन. रस्त्यावरील निराधार व वंचित मुलांना निवारा, सकस आहार, आरोग्य सेवा, स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी, शिक्षण इत्यादी सुविधा उपलब्ध करून अशा मुलांचे मुलाचे शोषण थांबविणे हा या योजनेमागील उद्दिष्ट. रस्त्यावरील मुले, विशेषतः बेघर असलेली व कुटुंब नसलेली, वरील प्रकारच्या शोषणात बळी पडणारी, झोपडपट्टीत राहणारी, पथावर राहणारी मुले, वैश्यांची मुले यांच्या सर्वांगीण विकासासाठी बिगर संस्थात्मक आधार देण्यात ही योजना अर्थसहाय्य करेल. मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि रोजगार व मंजूर मंत्रालयाअंतर्गत या संदर्भात काही योजना राबवल्या जातात. योजनेचे घटक: सर्वेक्षण करून मुलांची संख्या निश्चित करणे, विद्यमान सुविधांचा दस्तावेज तयार करणे, समुपदेशन, मार्गदर्शन व वैद्यकीय सुविधा देण्यासाठी संपर्क कार्यक्रम, रात्रीचा निवासाची सोय, सुरक्षित पिण्याचे पाणी, आंघोळ, शौचालय, प्रथमोपचार, करमणूक इत्यादी सुविधा उपलब्ध असणाऱ्या 24 तासाच्या निवारागृहाची उभारणी करणे, मुलांना त्यांच्या कुटुंबाशी पुन्हा जोडणे व दत्तक घरे, वसतिगृहे, शाळा येथे मुलांची सोय करणे, उपयुक्त व्यवसायाविषयक अभ्यासक्रम मुलांसाठी उपलब्ध करून देणे. अंमलबजावणी करणाऱ्या संस्था: राज्य शासन, केंद्रशासित प्रदेश शासनाद्वारे स्थापित स्वायत्त संस्था किंवा तत्सम संस्था, स्थानिक संस्था, सहकारी संस्था इत्यादी. बिगर शासकीय संस्था. आता आपण पाहूया याच्यामध्ये अर्थसहाय्य किती मिळते. अर्थसहाय्य 90% पर्यंत खर्च केंद्र शासन देते आणि उर्वरित खर्च अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेने करायचा असतो. धन्यवाद.